सलग 28 दिवस तरुणांनी दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द ही कौतुकास्पद आहे. आंदोलकांच्या अगदी मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. दयोगशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणाने उभं राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. तसंच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीनं देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचं मी आभार मानतो. देशातील लोकशाहीनं कास टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चित नमूद करावं वाटतं. हे माझं स्टेटमेंट ऑलरेडी केलेलं आहे. एक तर हे जे काही चाललेलं होतं फूट हे निवड एखाद दुसऱ्याची भाव नसते. अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्यावर त्याचे विपरीत परिणाम होत होते आणि आनंद हा आहे की संयमानं आणि शांततेनं युवा पिढीनं आपल्या भावना देशाच्या नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आलं. आज त्यांच्या 2-3 राऊंड झाल्या होत्या. मी स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. डायलॉग न ठेवणं त्याचे दुष्परिणाम होत असतात. हे मी काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही हा डायलॉग सुरू केला पाहिजे. एक तर राजीनामा दिला पाहिजे किंवा डायलॉग करून काय म्हणणं त्यांचं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाचे तुमचे 2-3 कलिग्स शक्यतो सिनियर हे डिफ्यूज करा. अभिजित आणि त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं केलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका. आणि सुदैवानं त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता. आणि त्यामुळं हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्यांच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला. त्यांनी केंद्र सरकारमधले आपले सहकारी डिफ्यूज केले. चर्चेच्या 2 राऊंड झाल्या. त्याच्यामध्ये केंद्राने मान्य करावं असा जो आग्रह होता
त्याच्या काही गोष्टी मान्य झाल्या नव्हत्या. दुसऱ्या राऊंडला एक सोडून बाकीच्या गोष्टीच्या संबंधी केंद्र सरकारने विचार करण्याची भूमिका घेतली आणि तरीही युवा पिढीचा आग्रह शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याचा होता. तो आग्रह शिक्षण मंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी तेव्हा माहीत नाही ते स्वीकारला आणि त्यांचा राजीनामा आज आपल्यापुढे आलेला आहे. मी युवा पिढीचं पुन्हा एक अभिनंदन करतो. जे काही घडलं त्याचा शेवटी अंतिम निर्णय हा योग्य झाला, पण नव्या पिढीला हाताळत असताना लाठीहाला अश्रुधूर हे प्रकार टाळले असते तर अधिक चांगलं दिसलं असतं. आणखीन एक गोष्ट अतिशय अवघड आम्हाला वाटते की म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतरला येण्याच्यासाठी जी मेट्रोची लाईन आहे त्याचे 18 स्टेशन्स ही लाईन बंद ठेवली. ही लाईन बंद ठेवणं हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांच्या पुरता सीमित होता. मेट्रोला प्रवास करणारे तरुणाई जसे असेल तसे नागरिकसुद्धा असतात आणि त्यामुळे मेट्रो बंद ठेवायची ही भूमिका शहाणपणाची नव्हती. आणखीन एक गोष्ट जाणवली, अनेक तरुण मुली याच्यामध्ये अत्यंत आक्रमकपणानं आपल्या भावना व्यक्त करणारा पुढे येत असताना हा जो काही हल्ला झाला पोलिसांच्याकडून त्याची किंमत त्यांनासुद्धा द्यावी लागली. ते चालता आलं असतं